पण जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलंय का असं वाटतंय का तुम्हाला? कारण आता 2 वर्ष झाले, किंवा किती प्रमाणात यश आलंय असं काय वाटतं? नाही ना, कुठं आरक्षण भेटलं? आरक्षण भेटलंच बरं, नाही. आता मुंबईला गेल्याच्या नंतर हैदराबाद गॅजेट आपल्या हातात दिलं आलं आणि हैदराबाद गेट लागू झालं नाही. त्यावेळी जरांगे मराठा जात कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं त्याची कार्यपद्धती घेऊन आलो आम्ही तिथून. हा. पाटील म्हणाले होते अख्खा कुठं जी आणला आरक्षणामध्ये गेलाय. नाही, काही नाही गेलं मराठा आरक्षण. म्हणजे ज्या जो पद्धतीने आकडे ते सांगतात 56 लाख नोंदी, तो फुगीर आकडा आहे. तो 56 लाख नोंदी अशा आहेत त्या 1965 पासून जर धरलं काउंट केलं तर त्या नोंदी तेवढ्या होतात. अच्छा, म्हणजे ज्यांना ऑलरेडीच आरक्षण होतं जे विदर्भात आहे ते विदर्भात ऑलरेडी मराठा समाज कुणबी आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठा समाज कुणबीत आहे. खानदेशमध्ये कुणबीत आहे. म्हणजे तो पण लढा फक्त होता मराठवाड्यापुरता. याला व्यापक सुरका दिला गेला, तो पण प्रश्नानुत्तरित आहे. सांगा ना मग त्याचं उत्तर. ते आम्हाला काय माहिती, त्यांच्या मागे पळायचो आम्ही. सर असं नाही ना होणार की पळायचं म्हणून पळायचं, त्याच्या मागे कुठली तरी भूमिका. आता तुम्ही एक संस्थापक अध्यक्ष आहात, ते नेतृत्व होतं ना. हा ना, तर मला ते हे म्हणायचे भाऊ आपल्या विदर्भाला निघायचं, आम्ही निघलो त्याच्या मागे मागं. त्यांच्यावर विश्वास टाकला ना आम्ही,